श्री स्वामी समर्थ। 29 जुलै बुधवार, गुरुपौर्णिमा। गुरुला अर्पण करा ही एक वस्तू, अभ्यासात प्रगती, नोकरीत यश मिळेल। नमस्कार मित्रांनो, माझ्या सर्व लाडक्या माता भगिनींनो आणि भावांनो, तुम्हाला माहीत आहे का, आपल्या आयुष्यात आपण कितीही कष्ट केले, दिवस रात्र एक करून मेहनत केली, तरी काही वेळेस आपल्याला हवे तसे यश का मिळत नाही। आपल्या मुलांनी अभ्यासात खूप प्रगती करावी, त्यांना चांगली नोकरी मिळावी, आपल्या घरात पैशाची चणचण भासू नये, ही प्रत्येक आईवडिलाची इच्छा असते। पण अनेकदा प्रचंड बुद्धिमत्ता असूनही ऐन परीक्षेच्या वेळी मुलं मागे पडतात। नोकरीसाठी इंटरव्ह्यूला गेले तरी शेवटच्या क्षणी काम होता होता हातातून निघून जातं। जर तुमच्यासोबतही असंच काही घडत असेल तर थांबून जा, कारण येणाऱ्या 29 जुलै म्हणजेच अत्यंत पवित्र असा गुरुपौर्णिमेचा दिवस तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका गुप्त वस्तूविषयी सांगणार आहे, जी या गुरुपौर्णिमेला तुम्ही जर तुमच्या गुरूंच्या चरणी किंवा गुरुस्वरूपी स्वामींच्या भगवान श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण केले तर तुमच्या जन्माजन्मांचे दारिद्र्य, नकारात्मकता क्षणात नष्ट होईल। मुलांच्या बुद्धीचा असा काही विकास होईल आणि नोकरी व्यवसायात यशाचे असे दरवाजे उघडतील ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल। पण ती वस्तू नेमकी कोणती आहे, ती कशी आणि कोणत्या शुभ मुहूर्तावर अर्पण करायची, आणि त्यासोबत असे कोणते 3 अतिशय विशिष्ट आणि सोपे उपाय आहेत जे तुमच्या आयुष्याचे भाग्य बदलू शकतात, हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगणार आहे। म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि अगदी मनापासून नक्की पहा। मध्ये सोडला तर अर्धवट माहितीमुळे उपायाचा पूर्ण लाभ मिळणार नाही। पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका। तुमच्या एका कमेंटमुळे आपल्या चॅनलवर एक सकारात्मक ऊर्जा तयार होते। आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा, तुमच्या नातेवाईकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ्या प्रिय मैत्रिणींनो आणि भावांनो, गुरुपौर्णिमा हा केवळ एक सण नाही, तर तो आपल्या जन्माचे सार्थक करण्याचा दिवस आहे। गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश। आपल्या आयुष्यातील अज्ञानाचा, अपयशाचा अंधार दूर करून ज्ञानाचा आणि यशाचा प्रकाश जो दाखवतो तोच खरा गुरु। शास्त्रात सांगितले आहे की गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु तत्व हे पृथ्वीवर 100 पटीने जास्त सक्रिय असते। या दिवशी तुम्ही केलेली कोणतीही छोटीशी सेवा किंवा उपाय थेट तुमच्या नशिबावर प्रभाव टाकते। अनेक लोक गुरुपौर्णिमेला मोठी मोठी दाने देतात, महागड्या वस्तू अर्पण करतात, पण मी आज तुम्हाला ज्या वस्तूविषयी सांगणार आहे ती वस्तू मिळवण्यासाठी तुम्हाला हजारो रुपये खर्च करण्याची अजिबात गरज नाही। ती वस्तू कदाचित तुमच्याच घरात आहे किंवा खूप सहज उपलब्ध होणारी आहे, पण दुर्दैवाने 90% लोकांना या वस्तूचे आध्यात्मिक महत्त्व माहीतच नाही। लोक इतर अनेक गोष्टी गुरूंना देतात, पण ही एक वस्तू द्यायचा विसरतात आणि म्हणूनच त्यांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळत नाही। ती वस्तू कोणती, ती अर्पण केल्यावर मुलांच्या अभ्यासात कशी एकाग्रता येते आणि अडकलेली नोकरी कशी मिळते, हे मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगणार आहे। आधी आपण मुलांच्या अभ्यासासाठी आणि नोकरीत यशासाठी 3 अतिशय सोपे आणि प्रभावी उपाय समजून घेऊया। चला तर मग आता मी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करावयाचे 2 अत्यंत शक्तिशाली उपाय सांगते। हे उपाय मी स्वतः माझ्या आयुष्यात आणि अनेक भक्तांच्या अनुभवातून अनुभवलेले आहे। उपाय पहिला, मुलांच्या अभ्यासातील एकाग्रतेसाठी आणि यशासाठी। जर तुमचे मूल अभ्यासात लक्ष देत नसेल, खूप वाचूनही लक्षात राहत नसेल किंवा परीक्षेत ऐनवेळी सर्व विसरत असेल, तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय नक्की करा। गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुलांच्या हाताने एक काशाचे किंवा तांब्याचे भांडे घ्या।
त्या स्वच्छ पाणी भरा आणि त्यात थोडेसे केसर किंवा हळद टाका. हे पाणी गुरूंच्या प्रतिमेसमोर किंवा स्वामींच्या विष्णूच्या चित्रासमोर ठेवा. मुलाला समोर बसून ओम गंग गणपतये नमः किंवा ओम श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा 11 वेळा जप करायला सांगा. त्यानंतर ते तीर्थ मुलाला प्राशन करायला द्या. या उपायामुळे मुलांच्या मेंदूतील नकारात्मकता दूर होते आणि अभ्यासात अभूतपूर्व एकाग्रता येते. जर तुम्हाला खूप दिवस प्रयत्न करूनही नोकरी मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन पगारवाढ अडकली असेल तर हा उपाय करा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. एका पिवळ्या कागदावर केसर किंवा हळदीच्या पेस्टने तुमची इच्छा लिहा. उदाहरणार्थ, मला लवकरात लवकर उत्तम नोकरी मिळो. तो कागद गुरूंच्या किंवा स्वामींच्या चरणी ठेवा. त्यासोबत 12 हरभऱ्याची डाळ आणि थोडा गूळ ठेवून प्रार्थना करा. दुसऱ्या दिवशी तो कागद तुमच्या तिजोरीत किंवा देव्हाऱ्यात ठेवून द्या आणि डाळ गूळ गाईला खाऊ घाला. बघा, गुरु ग्रहाची कृपा झाली की नोकरीतील सर्व अडथळे क्षणात दूर होतात. आता येतो तो सर्वात महत्त्वाचा क्षण, ज्याची तुम्ही सर्वजण वाट पाहत आहात. गुरुपौर्णिमेला गुरूंच्या चरणी, स्वामींच्या चरणी किंवा आपल्या इष्टदेवाच्या चरणी अर्पण करायची ती एक रहस्यमयी आणि अत्यंत पवित्र वस्तू कोणती? माझ्या लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, ती वस्तू दुसरी तिसरी कोणतीही नसून अखंड पिवळी हळकुंड किंवा शुद्ध हळदीची गाठ आणि एक हळदीने माखलेले अक्षदा अखंड तांदूळ. होय, तुम्ही बरोबर ऐकलाय, हळदीची अखंड गाठ आणि अक्षदा. आता तुम्ही विचार कराल, ताई, हळद तर आपण रोज वापरतो, यात एवढं काय विशेष आहे? पण थांबा, शास्त्रात हळदीला सुवर्णाचा, सोन्याचा दर्जा दिला गेलेला आहे. हळद ही थेट बृहस्पती देवाचे, गुरुग्रहाचे प्रतीक मानले जाते. हळदीमध्ये सर्व प्रकारच्या नकारात्मकता ऊर्जेला शोषून घेण्याची व धान्य बुद्धी आकर्षित करण्याची अथांग शक्ती असते. ही वस्तू कशी अर्पण करायची सांगते. योग्य पद्धत समजून घ्या. गुरुपौर्णिमेच्या दिवशी एका लहान पिवळ्या कपड्यात एक अखंड हळकुंडाची गाठ आणि थोडे हळदीने पिवळे केलेले अक्षत तांदूळ घ्या. लक्षात ठेवा, तांदूळ मोडलेले नसावेत. त्यावर थोडेसे गाईचे शुद्ध तूप आणि केसर लावा. ही पोटली किंवा वस्तू आपल्या दोन्ही हातात धरून डोळे मिटून तुमच्या मुलांच्या अभ्यासातील किंवा स्वतःच्या नोकरीसाठी गुरूंकडे हात जोडून प्रार्थना करा. नंतर ही वस्तू तुमच्या गुरुच्या चरणी किंवा स्वामी समर्थ श्रीकृष्ण किंवा भगवान शिवाच्या फोटोसमोर अर्पण करा. प्रार्थना करा. मनापासून म्हणा, हे गुरुदेवा, माझ्या आयुष्यातील सर्व अपयश व अंधार दूर करा. मला यशाचा मार्ग दाखवा. ही एक वस्तू अर्पण केल्यावर गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी ती हळदीची गाठ तुमच्या मुलाच्या अभ्यासाच्या टेबलवर किंवा तुमच्या पर्समध्ये तिजोरीत ठेवा. हा उपाय इतका चमत्कारिक आहे की अवघ्या काही दिवसातच तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसायला सुरुवात होईल. माझ्या प्रिय मित्रांनो, श्रद्धेने आणि विश्वासाने केलेले कोणतेही उपाय कधीच वाया जात नाही. गुरूंवर आणि देवावर पूर्ण श्रद्धा ठेवा. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. या भावनेने आणि कष्टाच्या साथीने जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा यशाचे शिखर गाठण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. येणारी ही 29 जुलैची पौर्णिमा तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यात आनंदाची, यशाची आणि भरभराटीची जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जर तुम्हाला आजची ही माहिती आणि उपाय आवडले असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या गुरुपौर्णिमेचा लाभ घेता येईल. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, अजिबातच विसरू नका. आणि शेजारील घंटीचे बेल बटन नक्की दाबा, जेणेकरून असेच आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्राचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील. कमेंट बॉक्समध्ये स्वामींच्या आणि
शिवाच्या चरणी तुमची हजेरी लावा आणि लिहा, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. तुम्हा सर्वांवर गुरूंची अखंड कृपा राहो हीच इच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.